नमस्कार, दमामाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे घेवड्याची फ्राय भाजी। या भाजीला अगदी मोजून 10 मिनिटं लागतात आणि अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेवडा तोडून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि एक छोटा बटाटा घेतलेला आहे, त्याचे छोटे छोटे असे तुकडे केलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे एक छोटा बटाटा घेतलेला आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। तर आता आपण भाजी फोडणीला घालूया। ही भाजी मी तव्यामध्ये करणार आहे। तव्यामध्ये केलेल्या भाज्या खूपच चविष्ट लागतात। फोडणीवर इथे मी आता राई घातलेली आहे। राई चांगली तडतडली का आता जिरं घालून घेऊया। जिरं आणि राई छान तडतडली पाहिजे। आता त्यावरतीच आपण कांदा घालून घेणार आहोत फोडणीसाठी। आता 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता धुतलेली भाजी आपण त्यावरती घालून घ्यायची आहे। सगळी भाजी घालून घेतली का त्यावरती आपल्याला फक्त 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता त्यावरच मी 1 चमचा धणे पावडर घालून घेणार आहे। आता त्यावर दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी भाजलेली तीळ पण घालून घ्यायची आहे। ह्यानी खूप छान चव येते। आता हे सगळं घालून घेतलं की एक झाकण मारून घ्यायचं त्याच्यावरती आणि अगदी 7 ते 8 मिनिटं त्याला वाफवून घ्यायचं आहे। एक चांगली मोठी वाफ निघाली पाहिजे। आता आपली 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता वाफ खूप छान निघालेली आहे। आता सगळी भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। संपूर्ण व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। आता तुम्ही बघू शकता बटाटा पण छान शिजलेला आहे। हे बघा, चमच्याने सुद्धा लगेचच बटाटा मोडतोय। भाजी पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण त्यावरती एक छोटा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। हिंग वरून घातला या भाजीला तर चव छान येते आणि घेवडा असल्यामुळे पोटाला त्रासही होत नाही। एक छोटा चमचा साखर घालून घ्यायची आहे चवीप्रमाणे। गूळ घातला तरी चालेल। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा सगळी छान व्यवस्थित मिक्स करून घेतली का त्याच्यावर पाण्याचा सडका मारायचा आहे। हातात राहील एवढंच पाणी घ्यायचं आहे। भाजी आपल्याला पातळ करायची नाहीये, भाजी फ्राय करायची आहे, पण खाली तळाला लागू नये म्हणून आपण एक पाण्याचा सडका मारायचा आहे आणि पुन्हा 2 मिनिटं झाकण मारून भाजी वाफवून घ्यायची आहे। आता 2 मिनिटं झालेली आहेत, आपण भाजी बघूया। बघा, भाजी आपली पूर्णपणे व्यवस्थित छान झालेली आहे। अगदी चमचमीत झालेली आहे ही भाजी आणि भाजीचा रंग सुद्धा छान राहिलेला आहे। धणे पावडर घातल्यामुळे भाज्यांचा रंग आहे ना, ओरिजिनल असतो ना तसंच छान टिकून जातो आणि भाज्या छान हिरव्यागार दिसतात। तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर इथे मी नागलीची भाकरी घेतलेली आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि आपली चमचमीत भाजी त्यावरती काढून घ्यायची आहे। अशा छान छान चमचमीत आणि झटपट होणाऱ्या भाज्यांसाठी दमामाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।